तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत। उद्या अनंत चतुर्दशी आहे आणि पुण्याच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर विसर्जन मिरवणुका ज्या आहेत त्या गणपतीच्या निघणार आहेत। त्या अनुषंगाने पुण्याच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर बॅनर जे आहेत ते लागलेले पाहायला मिळत आहेत। मात्र याच रस्त्यांवर लागलेला एक बॅनर जो आहे तो खरं तर सर्वांचेच लक्ष वेधून घेतोय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे याच्यासाठी खरं तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मिळून हे बॅनर लावल्याचं पाहायला मिळते। मी आता पुण्यातील अलका टॉकीज चौकात आहे आणि या अलका टॉकीजच्या मुख्य चौकात खरं तर मनसेच्या आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मिळून पुण्यातील या चौकात बॅनर लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या बॅनरवर जर पाहिलं तर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, महाराष्ट्राच्या हितासाठी राज उद्धव एकत्रित यावे ही स्त्रींची इच्छा, अशाचे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लावलेले पाहायला मिळतात। सुमित बांदेल, धनंजय देशमुख असतील किंवा परेश खांडके, गणेश बोकरे असे जे उभाटा गटाचे म्हणजे उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते असतील किंवा मनसेचे कार्यकर्ते असतील, त्यांनी अशा प्रकारे हे बॅनर जे आहे तो लावलेला पाहायला मिळतोय। गेल्या काही दिवसात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे अशी इच्छा खरं तर कार्यकर्त्यांची आहे। तसे संकेतही गेल्या 1-2 कार्यक्रम एकत्र घेऊन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत। आता त्यांनी भूमिका जाहीर केली नसली तरी राज ठाकरे यांनी सांगितले की काहीच दिवसात आम्ही आमची भूमिका जाहीर करू। मात्र त्याच्या आधी अशा प्रकारे कार्यकर्ते जे आहेत ते आपली इच्छा जे आहे ते अशा प्रकारच्या बॅनरद्वारे व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि महाराष्ट्राच्या हितासाठी राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी इच्छा कुठेतरी या बॅनरमधून सुद्धा या कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील यांनी व्यक्त केलेले आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन नागेशसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे। तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।